जळगावमध्ये उष्माघातानं बळी टाळण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलाय। जळगावमध्ये कलम 114 लागू करण्याचे आदेश देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढलेले आहेत। वाढती उष्णता आणि पाणी टंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्याची माहिती मिळते। तर आपण पाहतोय त्याची महत्त्वाची बातमी। जळगाव प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। जळगावमध्ये कलम 114 लागू करण्यात आलेला आहे, तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांच्याकडून। संजय, कधीपर्यंत हे आदेश लागू असतील, काय अधिकचे अपडेट्स? जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। 45-46 च्या वरती आज उष्णतेचं आज तापमान होतं। त्यामुळे काही येणाऱ्या काळात हवामान खात्याने उष्णतेची लाट येणार असल्याचे या ठिकाणी सांगितले। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला आहे की जमावबंदीचा आदेश या ठिकाणी केला आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी असतील, कामगार असतील यांनी दुपारच्या वेळेस काम करू नये आणि काही असं घडलं तर ते पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क करावा असा आदेश या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। निश्चित धन्यवाद संजय, आपण दिलेल्या माहितीसाठी। तर उष्माघातानं बळी टाळण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जळगावमध्ये कलम 144 लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे। आधारस्तंभ आणि अधिकार देण्यासाठी आदेश आहे। याच्यामध्ये हवामान खात्याने पुढच्या 1 आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असा एक सूचित केलेला आहे। आपण मागचे काही दिवसपासून बघतोय की 45-46 डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगावमध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे। या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळी आपण याच्यामध्ये 144 अंतर्गत बेसिकली आपण 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहे की जो आपला उन्हाचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी 11:30-12 पासून संध्याकाळी 4-4:30 पर्यंत या कालावधीमध्ये बाहेर जाणं सगळ्यांनी टाळावा। यदि कोणाला कोई म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम करायचं आहे तर त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा आणि यदि कुठले अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तो त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्यता पिण्याच्या पाण्याची सोय, शेडची सोय, पंखे, कूलर इत्यादीची सोय